मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं विडंबन. शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या 11 शिवसैनिकांना अटक. कुणाल कामराने माफी मागावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी. 2024च्या निवडणुकीतच जनतेनं गद्दारीचा फैसला केलाय असं प्रत्युत्तर. कॉमेडी करण्याचा अधिकार असला तरी अपमान आणि बदनामी करू नये असा सल्ला. शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओला ठाकरेंचं फंडिंग. ठाकरेंच्या सांगण्यावरूनच कामराचं गाणं. संजय निरुपम यांचा आरोप. माफी मागेपर्यंत कामराविरोधात आंदोलनाचा निर्णय. ठाणे की रिक्षा कवितेवरती स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा ठाम. संविधानाची प्रत दाखवत घटनेच्या चौकटीत कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा. प्रत्येकाला बोलण्याचा घटनादत्त अधिकार, पण मतही योग्य पद्धतीने मांडावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कामराच्या विडंबनावर प्रतिक्रिया. पोलिसाचं काम न वाढवण्याचाही सल्ला. कुणाल कामराने बोलताना भान राखायला हवं. त्याचं वक्तव्य शिवसैनिकांना रुचणारं नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाईचाही इशारा. कामराचा शोध सुरू असल्याचा दावा. महाराष्ट्रात गुंडाराज. हॅबिटॅट स्टुडिओ तोडफोडीवरनं संजय राऊतांचा हल्लाबोल. हा हल्ला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं निदर्शक. राजकारण्यांना टीका सहन करण्याचाही राऊतांचा सल्ला. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर अखेर बुलडोझर. नागपूर महापालिकेचा संजय बाग कॉलनीतल्या घरातल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा. मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला अवमानना नोटीस. सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पाडकाम केल्याची याचिका. मुंबईतल्या रस्ते काँक्रिटीकरण दिरंगाईवरती आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये मुंबईतल्या आमदारांची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरती आज हायकोर्टात सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्याला कोरटकरकडनं हायकोर्टात आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.